नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आलू मटर। आपण आलूला पहिल्यांदा छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। छानपैकी आपण आलूला एकदम छानपैकी शिजवून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत। मग आपण त्यामध्ये मटर टाकणार। आपण हे आलू मटरमध्ये ना हे आलू थोडे मोठे मोठेच कापलेले असतात बटाटे, ते दिसायला पण छान दिसतात आणि वाटतात पण छान। त्यामुळे तुम्ही पण कधी आलू मटर केलं तर त्यामध्ये असे मोठे मोठेच आलू ठेवा, बटाटे ठेवा, म्हणजे ना हां आपले आलू बऱ्यापैकी छानपैकी फ्राय झालेत। आपण आता ह्याला काढून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची। आता आपण ह्यामध्ये किसलेला कांदा टाकायचा। कांद्याला आपण कद्दूकस केलं होतं ते टाकायचं, बरोबर आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा। छानपैकी जरा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला कांद्याला शिजवून घ्यायचा होता। कांदा पण कद्दूकस केला होता। म्हणजे मी कुठे पण रेसिपी बनवली ना तर मी कढीपत्ता नेहमी टाकते, कारण कढीपत्त्याचा स्वाद ना खूप छान असतो। त्यामुळे मी नेहमी कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकते हर एक चीजमध्ये। मग आपला कांदा पण छानपैकी गोल्डन फ्राय झाला। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे, आपण कद्दूकस केलेला टमाटर टाकणार आहे। चांगलं गलायसाठी आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून थोडंसं ना 5 मिनिटं छानपैकी झाकून बंद करून आपण एकदम छानपैकी आपल्याला हा टमाटर थोडासा शिजवून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। थोडं 5 मिनिटं याला मस्तमध्ये शिजवून घ्यायचं आहे परतून। आणि ह्यामध्ये बघा आपल्याला हे मसाले पण घालायचे आहेत। लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, पुन्हा हळद आहे आणि धनिया पावडर आहे। हे मसाले पण ह्याच्यात घालून घ्यायचे। म्हणजे हे ना लसूण आहे, मी लसूण ह्याला मस्त लसूण थोडंसं तेलात भाजलं आहे। कोथिंबीर आणि वाळलेलं खोबरं खिसलेलं हे थोडं टाकायचं आहे। जर आपण लसूण मस्तमध्ये भाजून जर असा रोस्ट करून ठेवला ना तर तो कधी गडबडीत आपण कधी भाजी मीठ टाकून त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि एकदम मस्त लागतं। एकदा तुम्ही तसं करून बघा। काय करायचं, लसूण मस्त सोडायचं आणि तेलामध्ये हलकंसं तेलामध्ये तळून त्याला वाटून रोस्ट करून ठेवायचा, म्हणजे डब्यामध्ये वगैरे घालून ठेवायचा आपण त्याला। जसं आपल्याला लागेल ना तसं तो वापरायचा, तर त्याचा एक तर स्वाद पण छान येतो आणि खूप भाजी पण एकदम चविष्ट होते। एकदा करून बघा तुम्ही। आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता थोडंसं पाणी, गरम पाणी आहे। गरम पाणी टाकले तर त्या भाजीचा कलर पण आहे तसा राहतो आणि लागायला पण एकदम छानपैकी टेस्टी लागते। तर आपण थोडंसं गरम पाणी टाकलं फक्त आपले मसाले एकदम छानपैकी परतण्यासाठी। आता आपले मसाले छानपैकी भाजलेले आहेत, कारण आपल्या मसाल्यात पूर्ण तेल सोडलेलं आहे। याचा अर्थ आपले मसाले एकदम खूप छान भाजलेले आहेत, तेलामध्ये तळून निघालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे फ्रीजमध्ये ठेवलेले मटर आहेत। हे मटर आपण टाकून थोडंसं त्याला हलवून घ्यायचं छानपैकी। आणि ऑलरेडी आपले पहिले बटाटे शिजलेच होते, अर्धे कच्चे शिजलेले, पूर्ण काही शिजलेले नाहीत। आता आपण ह्याच्यावर त्याला पण शिजवायचं एकदम मध्यम आचेवरती आपल्याला ह्याला पण शिजवायचं। हे आपले आणि आपले हे बटाटे पण आहेत, हे बटाटे पण आपण बरोबर शिजवून घेऊया। रोस्ट केलेलं आहे छानपैकी। त्याच्याबरोबर आपण ह्याला थोडीशी
कोथिंबीर टाकूया आणि बरोबर आपण कस्तुरी मेथी आहे, वरनं कस्तुरी मेथी पण टाकूया आपण. छान करते आपण मस्त ह्याला हलवून घेऊया. आता ह्याला आपण ना गरम पाणी ओतू. आपल्याला जितकं पाहिजे ना त्याच्यात थोडंसं जास्त गरम पाणी ओतायचं. पण मंडळी ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीच ओता, गार पाणी नका ओतू, गरम पाणीच ओतायचा प्रयत्न करा. पण कुठली पण तरीवाली जी असते ना भाजी, त्यामध्ये तुम्ही गरम पाणीच ओतत जा. म्हणजे त्याची गरम पाणी ओतलं तर त्याची तरी पण छान म्हणजे दिसते, तरी पण एकदम खूप छान येते. हे बघा आत्ताच आपण अजून हे झालं नाही बघा किती छान तरी दिसते आपली. आता पण ह्याला छानपैकी मंद आचेवरती 10 ते 15 मिनटं आपण ह्याला शिजवून घ्यायचं. बघा मंडळी आपली ही बघा आपली ही वाटाणा बटाट्याची तर्रीदार भाजी. म्हणजे तुम्ही हे चपाती, भात, भाकरी कशावर पण खाऊ शकता, कशावर पण ती छान लागते. बघा एकदम मस्त तरी आलेली आहे आणि आपले वाटाणे पण शिजलेत. बघा आपले चटका बसला चांगलाच आणि बटाटे पण शिजलेले आहेत. दाखवते तुम्हाला बटाटे भाजतेले जोराचं गरम आहे. एकदम छानपैकी तर्रीवाली आपली बटाटा वाटाण्याची भाजी. तुम्हाला आवडलं? एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझी जर हे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. बाय.